शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली। शेतकऱ्यांना आता 75% पीक विमा वाटप होणार। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी या 75% पीक विम्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण चॅनल व त्याची कोणत्या मिळू शकतो ते पण सांगणार। तर शेतकरी मित्रांनो, आता सुरुवात करू। बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खूपच सारे नुकसान झाले, पण महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम पीक विमा मंजूर केला। त्यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश होते? त्यामध्ये होते जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व तसेच संभाजीनगर। या 5 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचे पैसे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जमा झाले होते व काही राहिले होते। व त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, उर्वरित वैयक्तिक क्लेमचा 25% अग्रिम हा मंजूर करण्यात आला होता। पण शेतकरी मित्रांनो, तितक्यावर शेतकरी समाधान झाले नव्हते व शेतकरी निराश असल्यामुळे शासनाने पुन्हा एकदा 75% पीक विमा आणेवारी काढली होती। त्यानंतर ज्या जिल्ह्यांची किंवा तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे त्यांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आता 75% पीक विमा मंजूर झाल्यानंतर जे काही वैयक्तिक क्लेम असो किंवा तुमचा जिल्हा पीक विम्यासाठी मंजूर झाला असो, त्या समजा क्लेमची योग्य ते जांच पडताळ करण्यात येत आहे। कारण की जे काही बोगस पीक विमा प्रकरण सुरू झाले, त्या बोगस पीक विमा प्रकरणामुळे बरेचसे जे शेतकरी पात्र होते त्यांना पैसे मिळाले नाहीत, पण जे अपात्र होते म्हणजे की ज्यांचे थोडेसेही काडी मात्र नुकसान झालं नव्हतं त्यांना पैसे मिळालेले आहेत। त्यामुळे आता शासनाने खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता तुम्हाला जे काही पैसे या 25% म्हणजे की 75% व उर्वरित 25% जे काही शेतकऱ्यांना राहिलेलं आहे, तर दोन्हीचे पैसे तुम्हाला DBTद्वारे खात्यावर पडणार म्हणजे की जमा करण्यात येणार। कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे या अधिकाऱ्यापाशी जाय त्या अधिकाऱ्यापाशी जाय कोणत्याच अधिकाऱ्यापाशी जायची गरज नाही तुम्हाला। कारण की डायरेक्ट PM किसान, नमो शेतकरी किंवा लाडकी बहीण उदाहरणार्थ अशा ज्या काही योजना आहेत ज्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात, त्याचप्रमाणे तुम्हाला या पीक विम्याचे पैसे जे काही 75% आता वितरण होणार आहेत ते तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBTद्वारे जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, मागे जी काय आणेवारी मंजूर झाली ती 75% पीक विम्याविषयी त्याच्या आधारे सांगत आहे। यामध्ये आहे कोणकोणते जिल्हे, तर समजा प्रथम आहे हिंगोली, नांदेड, धाराशिव, संभाजीनगर, परभणी, बीड। मित्रांनो, त्यानंतर आहे लातूर, जालना, यवतमाळ, अकोला, अमरावती, अहमदनगर, वाशिम व तसेच बुलढाणा व सोलापूर। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे असे हे जिल्हे मागील आणेवारी आधारे सांगण्यात आलेले आहेत म्हणजे की सांगित आहे मित्रांनो। तर या आधारे येणाऱ्या काळात तुम्हाला जी काही आणेवारी जाहीर होणार व त्यामध्ये डबल दुसरे जिल्हे जर समावेश झाले ते पण कळवण्यात येतील। कारण की प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करीत असतो। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसले तर तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळणार नाही, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तो तसेच शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 75% पीक विम्याची आशा आहे व ज्या शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले त्यांना शेअर करा। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।